त्यावेळी अक्कलकोटामध्ये ब्रह्मांड नायक संचारेश्वर श्री स्वामी समर्थ हे वेगळीच कृती करू लागले. अक्कलकोटामध्ये असलेल्या भल्या मोठ्या तोफेच्या तोंडी जाऊन ते स्वतःचे शिर त्यात खुपसून काही वेळ उभे राहत असत. अशी कृती ते मधून अधून सतत करीत असे. परंतु त्यांच्या ह्या कृतीचा अर्थ अक्कलकोटवासियांच्या सर्वसामान्य लोकांच्या लक्षात मात्र येईना. पुढे काही दिवसांनी 1857 सालचे स्वातंत्र्य युद्ध अयशस्वी झाले आणि त्या युद्धात भाग घेतलेल्यांना इंग्रज सरकारने तोफेच्या तोंडी द्यायला सुरुवात केली. तेव्हा मात्र अक्कलकोटवासियांना सर्वज्ञ अंतर्ज्ञानी श्री स्वामी समर्थांच्या ह्या कृतीचा अर्थ उमगला. एके दिवशी पुढे श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटातील बुधवार पेठेत बदुलखा यांच्या घराच्या अंगणात काही सेवेकऱ्यांसमवेत बसलेले होते. तेव्हा काही सेवेकऱ्यांनी श्री स्वामी समर्थांना सांगितले की महाराज, इंग्रज सरकारने मोठ्या प्रमाणात लुटालूट चालवलेली आहे. स्त्रियांवरही ते अत्याचार करत आहे. अशा तऱ्हेने त्यांची जुलूम जबरदस्ती सर्वत्र वाढलेली आहे. तेव्हा त्यांच्याकडे पाहत स्वामी समर्थ म्हणाले, हाथी गया, घोडा गया, पालखी गया, हिंदू का सब कुछ गया, अब कुछ रहा नहीं है. त्यानंतर काही दिवसातच सर्वसामान्य लोकांना त्याची प्रचिती आली. इंग्रज सरकारने छोटे मोठे जहागीरदार त्यांच्या जहागिऱ्या जप्त केल्या, त्यांची संस्थाने खालसा केली आणि आपले स्वतःचे इंग्रज अधिकारी त्यावर नेमले. अशा तऱ्हेने त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानावर आपला अंमल बसविला.